हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण ब्लॉग रात्री चालू केला आहे आणि बस आता फ्रेश वगैरे झालो. सकाळचा अभ्यास वगैरे केला, दुपारी आपण मस्त झोपून गेलो होतो. आता संध्याकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो आहे. आता बाहेर जाऊ, थोडा वेळ मित्रांमध्ये बसू, मग वापस जेवण करू आणि वापस मित्रांमध्ये जाऊ. आणि आज काय एक्सपिरियन्स करायला भेटतो मुलांमध्ये गेल्यानंतर ते आपण तुम्हाला दाखवू. लेट्स गो. तर चला, गावात गेल्यावर भेटतो तुम्हाला. जमले बोय आता हे सगळे. आता यांचे चालतीन बो डायरेक्ट. आता खतरनाक बोल बच्चनपणा. फोन भी नाही आज. कंटेंट होता म्हणे आज मोठा. त्यांना सांगितलं असतं आपण प्रमोशन करून टाकू आतापासून तुमच्या इथलं. मग आणि तुला समजून गेला, लोकांना समजून गेला काय होतंय काय नाही असं. तर आमच्याकडे काहीतरी असं मोठा प्रोजेक्ट चालू आहे आमच्या गावामध्ये. तर आज पाहून आले तिथे. मस्त आहे प्रोजेक्ट तो. हा का? कुठे मी फिरता डायरेक्ट जबरदस्त इंगला मारता. जय तू का बनी जात फिरायला मुलांसोबत? नेक्स्ट टाइम मे बी. कालच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल तुम्ही, नाही आधीच्या याच्यात पाहिला असेल तुम्ही, काय वायबारपणा करतो आपण. सगळ्यात आगाऊ म्हणजे हा आहे डायरेक्ट. नाही रे, तो त्याच्या मागचा. अरे बाप, डेंजर आहे रे तो. खूप दिवसानंतर भाऊंचे आगमन झाले गावामध्ये. बाकी आजकालची पुरी पब्लिक एवढीच आहे, पण भाऊ आज नवीन आले, आगमन झाले. कोण गेले आरएसएसच्या मीटिंग साठी? तसे कल्पेश गेलाय, निलेश गेलाय, इतर मुलं एक्सेट्रा. बाकी देवा, अनिकेत दादा, सगळ्यांची इथे व्यवस्था झाली बसण्याची. भाऊंना दाखवलं. बाकी जय दादा आता कोणाच तरी कांड करणार होते, पण झालं नाही ते. आज शांतता हरीश तिकडे थांब, त्याला झूम करून. हरीश हेअरस्टाईल आहे ती नवीन मला येड्यांनो. नाही रे, तेले मई का गाण मारते. बॅलन्सच नाही ना. देवा बिझी माणसाला किद्रावत्या आणि घेते. काय म्हणशील तू याच्यावर? जाऊ द्या बोय, असे डायरेक्ट खतरनाक पोर यांच्या राणी लागणं म्हणजे तोंड करू तिकडे. देवा गावात आले आज खूप दिवसानंतर. मंत्र मारत इंट्रोड्यूस झालाय तो, असं झालेला आहे तो. प्रत्येक श्रावणे त्यांच्या युट्यूब वर मॉनिटायझेशन झाल्यामुळे डायरेक्ट नवीन व्हिडिओ अपलोड करताय. नवीन अपडेट आला युट्यूबला, तर ते आयफोन मध्ये त्यांच्या कामा आम्ही व्हिडिओ अपलोड करून. चला देवा जाऊ घरी. चला प्रतीक शेठ येतो मग आम्ही. पेट्रोल पंपाजवळ धरला म्हणे मी त्यांना.